जय गुरु. जय गुरु. सर जय आलेत. गुरु. सर आलेत का? आज सर घेणार होते. त्यांना फोन करतो एक मिनिट. व्हिडिओज बंद करा प्लीज आपले आपले. देवल सर आलेत का? The number you have dialed is currently जय गुरु. हा ये जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. हा. जय गुरु. अ, स्क्रीन शेअर करू जय का? गुरु. तर हा स्क्रीन शेअर करा आणि आपल्याला काय, तर सगळ्यांना नमस्कार. आणि आज 2 दिवस मध्यंतरी पल्लवीताई आणि आवाज नाही. ओके ओके. दिलीपजी हा. यांनी आपलं 2 मिनिटं हाय. तुम्हाला विचारू ए इच्छितो, अर्णव. कसा काय तुमचा अनुभव होता आणि काय शंका. सगळ्यांनी अर्णव. म्यूट करा. हं? सर्वांनी म्यूट करा प्लीज. व्हिडिओ व्हिडिओ बंद करा. केले वाटतं सर. हा. तर कसा अनुभव सगळा तुमचा कसा. आवाज नाही येते क्लिअर. हा दिलीपजी. हा आवाज येत नव्हता, आता आला आहे. हा. प्रेझेंटेशन मोड मध्ये दाखवा हे हो. पीपीटी. कुठून घेऊ हे? इकडे जे नवीन घ्यायचं ते घेऊ का नाही कालपासून घेऊ? नाही 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 कुठलंही. पण हे आम्ही काल दिलं होतं त्यांना. होमवर्क म्हणून दिलं होतं काल हे. हे घेऊ. हे आवाज नाही सर आपला. कुणाला आवाज येतोय का सरांचा? सरांचा नाही येत. नाही येत. सर आवाज नाही येत आपला. सर जॉईन झालेले आहे पण हा जॉईन झाले ते, पण आवाज नाही येतोय. हं, हं. रेंज नसेल काय. काय करू, घेऊ का पुढे मग? कोणी हे वाक्य केलंय का ते सांगा. मिनिटं थांबूया, परत जॉईन झाले सर तर. थांबाय थोडा वेळ. हां म्हणजे सर मला वाटतं प्रवासात आयदर असतील किंवा नाही बाहेर ते आहेत. बरोड्यालाच आहे. माझा ऐकू येत. हा आता आता आला, हां आता सर आला. आता आले थोडे आले. थोडे शब्द येत आहेत, मग परत जात आहेत. हम्म. आता नाही येते. ऐकू येत. हा मध्ये येतो, एखादं वाक्य येतं आणि अर्ध वाक्य येतं, नंतर नाही येत. अच्छा. हा आता आला. आ- नाही परत हे असं होतं, तुटतोय आवाज. तुटतोय का आवाज, अजूनही तुटतोय. आता आता आला. हा. ठीक आहे. हम्म. सुरू करू मी. हो. व्यवस्थित ऐकू येतंय सगळ्यांना. बाकीच्या हो नाही येतं, सर. ऐकायला येते. हो आता येतंय ऐकू, आता येतंय ओके ऐकू. ओके आता ओके. येत आहे ना ऐकू. हा. येतंय. हो. ओके. हा. तर सॉरी, हा जरा टेक्निकल प्रॉब्लेम थोडासा. तर मी आज बडोद्याला आहे.
पण एक दोघांचे मला फोनही आले होते आणि मग आम्ही म्हटलं की आजचं सेशन एक 2 दिवस आता दिलीपजी आणि पल्लवी तर आपण घेऊया, म्हणजे तुम्हालाही जरा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह येईल. तर त्याच्या आधी मी एक विचारू इच्छितो, आतापर्यंत जे तुम्ही शिकला आहात पहिला पाठ आणि दुसऱ्या पाठाचं थोडंसं, तर याबद्दल आपल्या काही शंका किंवा काही अभिप्राय किंवा काही कॉमेंट्स आहेत का? असेल तर जरूर सांगा. मग त्या आपण म्हणजे त्याचं मी उत्तर देऊन मग पुढे जाऊ. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. तर यांनी जे शिकवलं होतं दुसऱ्या पाठाचं त्याचा आता पुढचा भाग आहे. म्हणजे काल आपण बघितली संस्कृत मधून आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश याच्यामध्ये भाषांतर कसं करायचं, बरोबर. आज आपण बघूया, सुरुवात याच्यापासून करूया की आपल्या मातृभाषेतली वाक्य संस्कृतमध्ये आपण कशी व्यक्त करणार आहोत. हम्म? आणि एक लक्षात घ्या की व्याकरण वगैरे हे सगळं सोडून द्या, आपल्याला सध्या फक्त शब्द आणि त्या शब्दांचं म्हणजे आपल्या मातृभाषेतले समानार्थी संस्कृत शब्द हे फक्त आपल्याला सध्या वापरायचे, जी जी वाक्य दिसतील त्या पुढे, बाकी जास्त विचार करायचा नाही. तर जे आतापर्यंत आपण शिकलो त्यावरच हे आहे आधारित. तर सांगा आता, तू जेवण कर, हा याचा अनुवाद काय होईल? कोणीतरी एकाने नाव घेऊन सांगा. मी शैला लिमये. त्वं हा त्वं भोजनं कुरु. बरोबर. बरोबर, त्वम भोजनम कुरु, बरोबर. हा, कोणाला यात काही शंका आहे का? त्वम म्हणजे तू, जेवण म्हणजे भोजनम, कुरु म्हणजे कर, बरोबर नाही का? हो. हा हा, तर हे अगदी सोपं वाक्य आहे, बरोबर. आता हो, पुढचं अगदी वाक्य सोपं. बघूया आपण. हा, नंतर काम कर. सर हा मी बोला. सांगू? प्रभा जयशंकर. हा प्रभा जयशंकर. तर बोला. ह्याचा अर्थ असा की पश्चात कार्यम कुरु. बरोबर. पश्चात कार्यम कुरु. कुठलंही कार्य कर म्हणायचं की कुरु, बरोबर. मराठीत कर आहे, हिंदीमध्ये कर आहे, पश्चात पण त्याचा कार्यम मूळ कुरु. स्रोत जो आहे तो हा पश्चात कार्यम कुरु. पश्चात म्हणजे नंतर, नंतर किंवा मागे दोन्हीचा अर्थ पश्चात असं. हा, तर नंतर कार्य कर. हा हा सर, कर्म का बोला. नाही वापरायचं? त्याच्या कार्यपाशी कर्म का नाही वापरायचं? नाही, तुम्ही म्हणू शकता ना कर्म- पश्चात. नाही नाही, ऐका ना, ऐका. कामच्या ऐवजी कर्मम कुरु असं पण म्हणू शकतो ना. कर्मम, कार्यम काही म्हणा, काय हरकत नाही. ओके, थँक्यू. अगदी अगदी बरोबर. कार्यम, कर्मम, अजूनही काही, कारण समानार्थी शब्द बरेच असतात ना. पण आपण कार्यम करू म्हणून कार्यम करू असं. त्यांनी रचनेत, वाक्य रचनेत किंवा अर्थात काही फरक पडणार नाहीये, बरोबर. हा हा हा, बोला पुढचं, बोला पुढचं वाक्य सांगा. हे कोण सांगेल? नाव सांगा आणि बोलायचं. तू व्यायाम कर. त्वं व्यायामं कुरु. त्वं व्यायामं कुरु. कुरु. कुरु, बरोबर. कर म्हणजे कुरु, हे आता आपल्या डोक्यात पक्क ठसलेलं आहे, नाही का? हा, तू म्हणजे त्वं, कुरु म्हणजे कर म्हणजे कुरु, बरोबर. हा, सर, ठीक आहे. व्यायामम की व्यायाम? व्यायामम काय ते नंतर सांगेन मी, त्याचा सध्या विचार करू नका. सध्या व्यायामम कुरु असं आपण म्हणणार आहोत हा सध्या. हा, ठीक आहे ना? हा, बोला पुढचं वाक्य. हा बोला. मागाहून लाडू खा. त्वं पश्चातम मोदकम खाद. परत एकदा सांगा. त्वं परत सांगा उत्तर. पश्चातम मोदकम खाद. खाद. आता आवाज आहे नाही येते का? ना. त्वं पश्चात पाहिजे ते फक्त. ओके, हा, पश्चातम तर होतंय. हा हा, पश्चात आपण वरती होतो ना, नंतर काम करतो पश्चात, ते पश्चात तसंच वापरायचं. त्वं पश्चात मोदकम खाद. ओके. हा, दुसरी एक गोष्ट, जसं आपण
म्हणजे व्यवहारात जसं बोलतो, अरे उठ बैस लाडू खा, तर प्रत्येक वेळेस तू लाडू खा असं म्हणतो का? नाही, ते अध्याहृत असतं नाही का. तू लाडू खा म्हटलं की तू हे अध्याहृत आहे नाही का. तर कारण आपण समोरच्या व्यक्तीलाच म्हणणार, तेव्हा तू म्हटलं तरी चालेल, नाही म्हटलं तरी चालेल, त्याने काही बिघडत नाही. हा, चालेल. हा, सर ठीक सर आहे. एक विचारू का सर? लाडूला लड्डू का मोदकम लड्डूम नाही होणार का असं? नाही, बरोबर आहे तुमचा प्रश्न. मोदकम पण म्हणू शकता, लड्डूकम पण म्हणू शकता. हा, ओके हा, ओके. दोन्ही दोन्ही अर्थ, दोन्ही शब्द सारखेच आहे. लड्डूकम म्हणा, मोदकम म्हणा, काही प्रश्न नाही. फक्त या पाठात जे आपले शब्द आधी झालेले आहेत त्याच्यामध्ये मोदकम आहे म्हणून आपण मोदकम म्हटलंय. पण लड्डूकम मोदकम हे त्या अर्थाने समानार्थी शब्द आहेत, जसं ओके. कार्यम कर्मम तसं. हा, हा, ठीक आहे ओके. ना. हा, तर मला हा, एक विचारायचं होतं, मी प्रभा जयशंकर. हे हा. पश्चात श आणि च जोडून लिहायचे असतात का पश्चात ते असं लिहायचं असतं? सांगतो. नाही, चांगला प्रश्न आहे. हा, हं. आता तुम्ही प- पश्चात कसं म्हटलं बघा, पश्चात. आता श हा हो, पूर्ण म्हटला का? नाही, नाही. अर्धा. हा, आता म्हणजे तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही पश्चात हे दोन प्रकाराने लिहू शकतात. एक प, हं, नंतर हो, शचा पाय श, तोडलेला. हो, हो. श पूर्ण नाही, श पण श शचा नाही, पाय श अर्धा. तोडलेला. हा, शच नाही, तचा पाय तुडलेला आहे. नाही नाही नाही, श पण अलग पश्चात मधला श जो आहे ना, हा, हं, त्याचा पाय तोडलेला आहे की नाही, पण तो हो, पाय तोडून जेव्हा समोर च आला तर आपण जोडाक्षर तयार केलं. ते हो, हो, जोडाक्षर आपण केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. तुम्हाला जर सुट लिहायचं असेल तर तुम्ही कसं हं, लिहाल? प, शचा पाय तोडलेला, चा हं, आणि तचा पाय तोडलेला असं लिहिलं तरी चालेल. किंवा हं, हं, हा, आता दुसरं दुसरं कोणी कोणी हं. पश्चात मध्ये शाळेचा श काढतात. हा, हो, कोणी कोणी हो, पश्चात मध्ये श्रीचा श करतात. बरोबर, हो, हो, श्री हो, मधला असा अर्धा श हो, काढतात. हो, तर हो, दोन्ही दोन्ही दोन्हीच ते तसंच आहे. म्हणजे तो शच व्यक्त करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक तो असा श्री हो, मधला वरचा अर्धा भाग काढायचा, तोही अर्धा शच हो, होतो. हा, आणि हो. दुसरा शाळेचा श करून त्याचा पाय तोडला तरी तो अर्धा शच होतो. दोन्ही पद्धतीने लिहू शकता तुम्ही. मग हा, याच्यामध्ये पोटफोड्या शिवाय नाही आहे का सर कुठे? अजून तरी आपल्या ह्याच्यात आलेला नाहीये. या पश्चात मध्ये पण पोटफोड्या श नाहीये कुठे, शाळेचा श आहे. हा, हा शाळेचा. कारण कालच्या अभ्यासात तसं शिकवलं होतं पश्चात म्हणून. पश्चात म्हणजे काय असंच होतं म्हणजे ना? नाही, तुम्हाला काय म्हणायचं? नाही 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 नाही, त्यांना असं म्हणायचंय की पश्चात मधला श हा पोटफोड्या नाही, पोटफोडे श नव्हतं. म्हणजे नाही नाही, पोटफोड्या नव्हत्या ना. हा, मग काहीतरी गैरसमजूत झाली असेल. पण हा नाही, पश्चात मधला श हा शाळेचा श. शाळेचा शब्द. हा, हा, हो, हो, शाळेचा पोटफोड्या श. श नाहीये इथे. हा, हो, तर हा पश्चात मधला श हा तुम्ही लिहा कसाही, शाळेचा श करून पाय तोडून लिहा, किंवा श्री हा, मधला श जो आहे तसा अर्धा लिहा. ते हो, फक्त रिप्रेझेंटेशन आहे. पण हो, उच्चार त्याचा शाळेचा श सारखाच होणार, हम्म. पोटफोड्या हो. श चा होणार नाही असं. हा, ठीक. हं. होय, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, पुढचं वाक्य कोण बोलेल? सर मी म्हणू आणि का? सायली साऊ. सायली साऊल बोला. हा, बोला. उद्यानम गच्छ. अ, बगीच्यात जा. हा, बगीचे में जा. गो टू द हा, गार्डन. उद्यानम गच्छ. बरोबर, उद्यानम गच्छ. हा, जसे आपण बगीच्यात जा किंवा बगीच्याला जा, जसं आपण म्हणतो शाळेत जा, शाळेला जा. हा, दोन्ही अर्थ जवळपास सारखेच आहेत. पण शक्यतो आपण शाळेला जा किंवा बगीच्याला जा या अर्थाने उद्यानम गच्छ असं. ठीक आहे. आता पुढचं वाक्य. आणि सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. चुकलं तरी चालेल, इथे चुकण्याची काही शिक्षा नाहीये. पण तुम्ही बोलला नाही तर आम्हालाही कळणार नाही की तुमची प्रगती कशी आहे, एक. आणि दुसरं, तुमच्या चुका तुमच्या मनातच राहतील. त्यामुळे प्रत्येकाने संधी मिळेल तसं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. हा, म्हणजे त्यांनी आम्हाला तुमची नावं पण कळतील. नाहीतर मग एक विशिष्ट लोकच बोलतील तर आम्हाला त्यांचीच नावं कळतील. तर प्रत्येकाने नावं सांगा आणि बोला. आणि शक्यतो ज्यांचं टर्न झालेलं आहे त्यांनी दुसऱ्यांना संधी द्या. बोला. राधिका जोशी बोलते. हा, बोला.
पश्चात तत्र हा खेल. बरोबर. पश्चात नंतर म्हणजे पश्चात, तेथे म्हणजे तत्र, खेळ म्हणजे खेळ किंवा क्रीड दोन्ही चालेल. हा बरोबर. हा पुढचं मी सांगू कोण? का? हा अंजली खानोलकर. अंजली ताई बोला. हा हा, यत्र आगच्छ. हा येथे ये, बरोबर. अत्र आगच्छ. हा हे कोणाला सांगतायत ही सगळी वाक्य? त्वम. त्वम. हा म्हणजे त्वम हे त्वम अध्यारोत आहे. अत्र आगच्छ. हा अध्यारोत आहे, बरोबर. हा हा. ठीक आहे. हा आणि इथे मला एक विचारायचं होतं, आता अत्रच्या आधी म लिहिला तर तो आपण पाय मोडतो, त्वम वरचा अनुस्वार देत नाही, पण अत्रच्या नंतर लिहिला तर आपण काय करणार? एक काम हे बघा, तो जो त्वम. अनुस्वार म पाय तोडणं, ऐका ना ऐका, हे हा सध्या हा सगळं विसरून जा. हा बरं तुम्ही त्वम बरं. कसंही लिहा, अनुस्वाराने पण लिहा, मध लिहा, सध्या काही फरक पडत नाही. शेवटी संस्कृत ही ध्वनीवर आधारित भाषा आहे, लिपीवर हा आधारित नाही. ओके. त्यामुळे तुम्ही त्वम हे अनुस्वार टाकून म्हणा किंवा पाय तोडून म्हणा, अर्थ बदलत नाही. आणि आपल्याला हो शेवटी भाषा शिकायची आहे, लिपी शिकायची सध्या तरी नाहीये. त्यामुळे ते म कसा लिहायचा हा नंतरचा प्रश्न आहे, तो आपण नंतर बघू काय ते. हा हो त्यामुळे ते विसरून जातो मी. हा चालेल. हा तर मी बरोबर. सांगू आता त्वम. पुढचं वाक्य. हा हा कोण बोलतायत? नाव सांगा ना कविता तुमचं. हा गायधनी बोलते. हा पुढचं बोला. वाक्याचं हा मी सांगू का? अच्छा. हो सांगा अं, सांगा. हा गृहं मा गच्छ. बरोबर. जर समजा मला याचं जसं आहे तसंच अनुवाद करायचा असेल तर काय होईल? गृह हम्म? गच्छ मा. हा. गृह गच्छ मा. गृहम गच्छ मा. बरोबर. गच्छ हा मा. हा किंवा गृहम मा गच्छ. हा दोन्ही उत्तर चालतील आणि त्याने काही फरक पडत नाही. हा ठीक आहे ना. गृहम गच्छ मा किंवा गृहम मा गच्छ, दोन्हीचा अर्थ एकच आहे, काही फरक पडत नाही. हा ठीक आहे. पुढचं वाक्य कोण बोलेल? अपर्णा सांगू? म्हात्रे. काम अपर्णा म्हात्रे लवकर बोला. कर. हा. हा काम लवकर कर. हा कर्मम शीघ्रम कुरु. कर्मम शीघ्रम कुरु. बरोबर. गुरु. याच्या ऐवजी अजून काय होईल? अजून ऐवजी कार्यम शीघ्रम कुरु असं आहे. हा हा कार्य तर सत्वर शीघ्रम कुरु. कार्यम. हा कार्यम कार्यम शीघ्रम कुरु. किंवा कार्यम सत्वरम कुरु, सत्वरम. कर्मम सत्वरम कुरु. शीघ्रम किंवा सत्वरम दोन्हीचा अर्थ एकच आहे. हं? आणि हे सगळे बरं. मला एक तुम्हाला विचारायचंय, आतापर्यंत जे आपण शब्द शिकलो, कारण सगळा हा खेळ सध्या तरी आपला शब्दांवरती आहे, बरोबर. यापैकी कुठला, म्हणजे जसं 25-30 शब्द आपण शिकलो असू, नाही का, 30-40 शब्द, नाही का, यापैकी कुठला शब्द तुम्हाला माहिती नव्हता? म्हणजे मी असं अश्युम करतो की तुम्हाला संस्कृत शिकलाच नाहीये तुम्ही कोणीच, काहीच, आणि त्यात तुम्हाला कुठला शब्द त्याचा अर्थ माहिती नव्हता? ओदनम. बरोबर. एक ओदन. हा मोदकम आणि मा पण माहिती नव्हतं. हा पण माहिती मोदकम नव्हतं. हा मोदकम हा मा माहिती नव्हतं. शब्द माहिती होता, अर्थ आपल्याला आपण मोदक म्हणजे वेगळा मोदक समजत होतो, बरोबर. आणि आणि मा म्हणजे नको. हा तर या 3 शब्दांव्यतिरिक्त इतर 50 शब्द आहेत, ते सगळे आपल्याला परिचयाचे. म्हणजे कारण का, भारतीय सगळ्या ज्या भाषा आहेत, बहुतेक मराठी असो, हिंदी असो, बंगाली असो, अगदी तामिळ सुद्धा, प्रमाण कदाचित थोडं कमी असेल, पण या सगळ्या संस्कृतोद्भव आहेत. त्यामुळे आपल्या मराठीतले 90 ते 95% शब्द हे संस्कृतातलेच आहेत. त्यामुळे आपल्याला संस्कृत शिकणं हा आपला एक खूप मोठा, आपल्याला इतरांपेक्षा मोठा फायदा आहे आपला, की आपल्याला बाकी शब्द लक्षात ठेवण्याची गरजच नाही, अर्थ ठेवण्याची, कारण ते आपल्या व्यवहारात लहानपणापासून जे आपल्या कानावर पडलेलेच आहे. ठीक आहे, 5% 10% नसतील, नाही का. तर ते एक लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला शिकणं हे बाकी, म्हणजे ज्यांच्या भाषा संस्कृतोद्भव नाहीत, इंग्लिश म्हणा किंवा काय वगैरे, त्यांच्यापेक्षा आपल्याला खूप मोठा फायदा आहे, नाही का.
असं. होय त्यामुळे आपल्याला खूप म्हणजे खूप म्हणजे संस्कृत शिकणं हे आपल्याला खूप सोपं जाणार आहे इतरांपेक्षा. हं? ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हा, बोला 10वा वाक्य. सांगू मी सर? हा, नाव काय? मुक्ताताई ना, बोला. हा हो. हा तत्र मा गच्छ. तत्र मा गच्छ. गच्छ. बरोबर. म्हणजे काय? तेथे जाऊ नको. जाऊ बरोबर. नको. हा, आता तुम्हाला गच्छ गच्छ हा शब्द माहिती होता का तुम्हाला? माहिती होता. गच्छन्ती आपण गच्छामी. म्हणतो. हा हा, नाही नाही नाही, मराठीत बुद्धं गच्छ हा शब्द शरणं गच्छामी माहिती होता ना, म्हणून गच्छ माहिती होता. गच्छ नाही नाही, आणि आपण गच्छन्ती म्हणतो ना, त्याची गच्छन्ती झाली वगैरे असं. हा, आगच्छ माहिती नव्हता आपल्याला, पण आ म्हणजे आगच्छ इकडे. माहिती. हा हा, तर आ म्हणजे इकडे, म्हणजे जाणंच आहे ते, पण म्हणजे मुवमेंट आहे त्याच्यामध्ये, हालचाल आहे, पण ती इकडे येण्याची, म्हणून आगच्छ असं. गच्छ आगच्छ असं. हा, ठीक आहे. हा, पुढचं बघूया आपण. हा, मी याच्यासाठी फोन केला होता की ते आपलं 6 तारखेचं मी येथे सांगू येऊ का? नको. एक मिनिट. हा, जरा जी आहे क्रॉस बोलू नका. कोणीतरी म्यूट करा. हा, खूप बॅकग्राऊंड नॉईज येत आहेत सगळ्यांचे. बर. अशोकजी तुम्ही म्यूट करा. हो, पण लोमटेंनी जे मग टाकली दिलीपजी पोस्ट, त्यांना म्यूट त्यांना म्यूट करा ना, जे बोलतायत लोमटेंनी का त्यांना. टाकावा हा मला पडलेला प्रश्न आहे. हा, ठीक आहे. मी सांगू हा, का? मी कोण शुभांगी नाव? शुभांगी हा, नाव सोमण. सांगा. शुभांगी ये- सोमण, बोला. हा, येथे हा, येऊ नको. अत्र हा, मा आगच्छ. अत्र मा आगच्छ. बरोबर. आगच्छ. हा हा हा, ठीक आहे. बरोबर, अगदी बरोबर. हा हा, पुढचं बोला. हा अरे अजून दिलेत का? हो, मागाहून घरी जा. हा, पश्चात गृहम गच्छ. पश्चात गृहम गच्छ. बरोबर, अगदी बरोबर. आणि मागाहून घरी ये म्हणायचं असेल तर आगच्छ. आगच्छ. म्हणजे पश्चात गृहम आगच्छ. पश्चात फक्त गृहम गच्छच्या ऐवजी आगच्छ. हा, गच्छच्या ऐवजी आगच्छ होईल. बरोबर. आगच्छ. गृहम पश्चात आगच्छ चालेल का? गृहम हा, म्हणजे पश्चात हा, जर ये म्हणायचं असेल तर आगच्छ, जा म्हणायचं असेल तर गच्छ, एवढाच फरक. ठीक आहे. पुढचं वाक्य. नाही सर, पश्चात मोदकम पश्चात गृह आगच्छ, बरोबर. आणि गृह पश्चात आगच्छ असं चालेल ना? नाही नाही, पण तुम्ही गृह नका म्हणू, गृहम म्हणा. हा, फक्त. गृहम. हा, ओके म्हणजे ओके. हा, ते दोन्ही हा. चालतील. म्हणजे तुम्ही शब्दांच्या क्रमाविषयी विचारतायत, बरोबर? ओके, हा, की क्रमाविषयी बोलतो. हा, की क्रम उलट सुलट केला तर चालेल का? चालेल. अगदी होय होय. काय 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 हरकत नाही, चालेल तसा. आणि ओके दुसरं एक सांगतो की संस्कृतमध्ये क्रमाला फारसं महत्व नाहीये. ओके. का महत्व नाहीये ते मी नंतर सांगूया, पण पुढे चालेल. कळेल आपल्याला. पण सध्या तरी एवढं सांगतो की क्रमाला संस्कृतमध्ये इतर भाषांमध्ये जसं महत्व असतं तसं नाहीये फारसं महत्व. का ते आपल्याला नंतर कळेल. हा, ठीक आहे. ओके. हा, पुढचं 13वं वाक्य बोल. बागेत जाऊ नको. उद्यानम मा गच्छ. उद्यानम मा गच्छ. कोण? मोना कुलकर्णी ना? हा, शैलालिमय. पण मग हे अच्छा, ठीक आहे, शैलालिमय. ओके. हा, ठीक आहे. हा, चालेल. आम्हाला ना सुरुवातीला ना माझी विनंती राहील की सगळ्यांनी आपलं नाव म्हणून बोला, म्हणजे आम्हाला ना त्या आवाजाचं कोण बोलतंय, मग नंतर आम्हाला जसं आता मुक्ताताईंचा आवाज मला त्यांनी नाव सांगितलं तरी कळेल काही, म्हणजे तो लक्षात झाला माझ्या. ते फिक्सेशन आमच्या डोक्यात होत जाईल. हा, बरोबर, सुरुवातीला. हा, थँक्यू सर. ठीक आहे. हो, 14वा. हा, बोल. हा, बोला. भोजनम सत्वर कुरु. भोजनम सत्वम कुरु. हा, सत्वरम म्हणा किंवा शीघ्रम म्हणा, कुरु. बरोबर. हा, शीघ्रम भोजनम कुरु, भोजनम शीघ्रम कुरु, काही चालेल. हा, तसं काही प्रश्न सत्वरम येईल का सर?
हो, सत्वरम. शीघ्रम म्हणा किंवा सत्वरम म्हणा, दोन्ही चालेल. हा हा पुढचं मी बोलू, बोला. शुभा जोशी. हा बोला शुभा जी. लाडू. हा, लाडू आणि भात खा. आहे पुढे आहे वाक्य. मोदकम अपि ओदनम खाद. दिलीपजी तुम्ही हा, स्लाइड चेंज करा ना. हा. हा हा, लाडू आणि भात खा. हा खा. परत बोला शुभा मोदकम. ताई. हा, हा मोदकम अपि हा ओदनम खाद. आता मोदकम च हा ओदम. मोदकम च ओदन. हा ओदम खाद. बरोबर. हा, आता च पाहिजे की अपी पाहिजे, कोण सांगेल? च. अँडला च च. म्हणतात. अपि म्हणजे हा सुद्धा. अपी अच्छा, म्हणजे सुद्धा, ओके. च म्हणजे आणि. ऑल्सो आणि हा अपि म्हणतात. ऑल्सो आणि हा बटला अपि म्हणतो. ओके बरोबर. ओके, हा ठीक आहे ठीक आहे. हम्म, हम्म, बरोबर. सर आपण असं आपण नाही म्हणू शकतो. म्हणता सर, माझी एक शंका आहे. सर हा सायली सर म्हणते, एक शंका आहे. आपण बोला. असं मोदकम च हा ओदनम खाद असं लिहिलं तर चालेल का? हो चालेल आताचं ना, तो पण च तसंही मध्ये चालेल. की नंतर दोन्ही शब्दानंतर घेतला, दोन्ही हा चालेल. किंवा मोदकम ओदनम च खाद असं पण चालेल. हा? ओदन बरं म्हणजे बरं. भात. हा त्यामुळे च तर तुम्ही नंतर घ्या, ओदनम. दोन शब्दांच्या. हा तर ओदनम सुद्धा ह्या क्लासमध्येच ऐकला, म्हणजे आत्ताच ऐकला. तोही माहित हम्म, नव्हता शब्द हम्म. ओदनम. हो हो, माहिती आहे मला. आपण जे 3-4 शब्द लिस्ट केले की जे तुम्हाला माहिती नव्हते, बाकीच्यात नाहीये. एक म्हणजे हा ओदनम. हा हा ओदनम, नंतर च नव्हतं आपलं, सॉरी च नाही, काय लड्डुकम आणि मोदकम म्हणजे सारखा मा होता. मा मोदक आपण वेगळ्या मा अर्थाने घ्यायचो, नाही का? मा पण हा, नव्हता माहिती. मा पण नव्हता माहिती. हो, अपी तर अपी एक पण नव्हता माहिती. अपि अपी. अपि पण नव्हतं. अपी पण नव्हता माहिती, बरोबर. सर च मी अशोक अपी. बोरगावकर. हा बोला ना. हा हा, मी अशोक बोरगावकर. मला एक हा बेसिक शंका आहे. जसं हा आपण म्हणतो ना, मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे, हो बरोबर? हम्म. हा, हो संस्कृतमध्ये आपण कर्ता कर्म क्रियापद हे काही रेग्युलर फॉलो करत नाही, कोणतेही कुठेही चालते, बरोबर? हम्म. म्हणजे कर्ता आधी आला तरी चालतो, कर्म आधी आलं तरी चालते, क्रियापद आले आले. पण मग मराठीतच हे एवढं स्ट्रिक्टली का बरं फॉलो होते? नाही, कसं आहे, म्हणजे प्रश्न चांगला आहे तुमचा. सध्या पण मला म्हणजे दोन गोष्टी. एक तर सध्या मला ना या कर्ता कर्माच्या जंजाळात आपल्याला फसायचंच नाहीये. नाही नाही, ते ओके, बरोबर आहे. सध्या. पण परवाच्या हा, दिवशी त्यामुळे ना आपण असं पण झालं हा ओके, की त्यांनी नाही त्यामुळे सांगितलं ना की याच्यात कर्ता कर्म कुठे आलं तरी चालते. हा नाही नाही, सध्या चालते. बरोबर आहे. आपण आपण सध्या ना कर्ता कर्मच्या ऐवजी असं आपण म्हणूया, कुठलाही शब्द म्हणजे शब्दक्रम बदलला तरी चालतो असं आपण म्हणूया. हो, मग तो एकसाथ कर्ता असो, चालतो. कर्म असो, काही पण असो. पण हो, हा पण मराठी भाषा मराठीत, ही आता संस्कृत मधूनच मराठीत आलेली आहे ना. नाही नाही, पण आता तुम्ही असं बघा, आता तुम्ही मराठी आणि हिंदी किंवा इवन तशा मराठीतल्या म्हणजे इतरही संस्कृत भाषा, गुजराती, बंगाली वगैरे बघू शकता. तर जेव्हा ती भाषा जरी आली तरी मुख्यतः भाषेचं म्हणजे शब्दसंभार आणि शब्दभंडार आणि साधारण व्याकरण आलं. पण तरी काही काही बदल झालेत प्रत्येक. आता इवन मराठी आणि हिंदीचंही व्याकरण एक्झॅक्ट सारखं आहे का? नाही, थोडा नाही. थोडा फरक आहे, नाही का? तर तसंच आहे असं समजा. शेवटी म्हणूनच वेगळेपण आहे ना तिचं, असं नाही का? एक शंका आली म्हणून हा विचारलं. हो, नाही नाही, बरोबर बरोबर आहे तुमचं. दुसरं एक मी तुम्हाला त्याचं लॉजिकल कारण सांगतो. लॉजिकल हा येस सर. काय हवंय, तर तुम्ही बघा, संस्कृतचं मुख्य जे म्हणजे बोलीभाषा तर पूर्वी पण होतीच संस्कृत. जे लोक म्हणतात की ती व्यवहारात नव्हती, ते ठाम खोटं आहे. ओके, म्हणजे असं आता म्हणजे संशोधनात तर पुढे येत आहे की 1000 वर्षापूर्वीपर्यंत गावागावांमध्ये संस्कृत बोलल्या जायची. हा, असं संशोधनात पुढे येत आहे ते. पण मुख्यतः तुम्ही बघा, संस्कृत साहित्य जे आपण रामायण, महाभारत किंवा कुठलंही, मुख्यतः 90% जे साहित्य आहे ना, अगदी त्यांच्या म्हणजे नाटक सुद्धा, जास्त नाटकं सुद्धा ही पद्यमय आहेत, बरोबर? हा, आता आणि व्हेअरएज या ज्या प्राकृत भाषा, म्हणजे मराठी ही प्राकृत भाषा आहे, तर प्राकृत म्हणजे अनैसर्गिक, म्हणजे थोडी म्हणजे बदललेली भाषा. प्राकृत याचा शब्द काय, मॉडिफाय केलेली. बदललेली,
हा मॉडिफाय केलेली म्हणा. मॉडिफाय केलेली, बरोबर, बदललेली किंवा बदलण्यात. तर त्यात काय झालं, या मुख्यतः व्यवहारात बोलण्यासाठी वापरल्या जायच्या. तर व्यवहारात पद्य रचना फार कमी व्हायची व्यवहारात पूर्वी. हा, तर त्यामुळे पद्यामध्ये काय असतं ना, तुम्हाला शब्दांचा क्रम बदलणं, त्याच्या लयीसाठी, चालीसाठी एक गरज असते, बरोबर. पण मराठीत सुरुवातीला ती गरजच नव्हती. त्यामुळे त्यांनी म्हटलं की नाही बा, आपण कर्ता कर्म क्रियापद या क्रमाने जाऊया. हा, पण संस्कृतमध्ये ती आवश्यकता होती, कारण संस्कृत ही सगळी मौखिक, आणि म्हणजे तेव्हा लिहिणं ही कला पण नव्हती. त्यामुळे लक्षात ठेवायचं तर सगळं पद्यामध्ये चाल जर असेल तर लक्षात ठेवायला बरं पडेल, नाही का, सोपं जाईल. वेद असो, रामायण असो, सगळं हे. तर म्हणून संस्कृतला ती फ्लेक्झिबिलिटी देण्यात आली की तुम्हाला शब्दांच्या असं. तर पूर्वीच्या हा या त्याचा भाषा अर्थ आहे. होत्या ना, वेरॅज मराठी म्हणजे श्रुती आणि स्मृती या दोन गोष्टीतूनच यायच्या. हा, बरोबर बरोबर बरोबर. हा, तर श्रुती, हे सगळं श्रुती स्मृती याच्यामुळे असल्यामुळे, आणि इव्हन पुराण ही सगळी आपली पद्यबद्ध, हा नाही, आणि पद्यबद्ध होते ना, इव्हन पुराण सुद्धा सगळी पद्यात आहेत. हा, असं गद्य तिथे प्रोज नाहीये, सगळी पोएट्री आहे. हा, त्यामुळे पोएट्री, इव्हन तुम्ही पोएट्री कुठल्याही भाषेतली बघा, इंग्लिश मधली बघा, मराठीतली बघा, हिंदीमध्ये बघा, शब्दांचा क्रम पुढे मागे करावाच लागतो चालीसाठी. पण गद्यामध्ये तसं नसतं. त्यामुळे या गद्यप्रधान भाषा असल्यामुळे सुरुवातीच्या काळात तरी या सगळ्या प्राकृत भाषा, त्यामुळे त्यांनी शब्दाच्या क्रमावरती हे ठेवला, जोर दिला. एनिवेज हा असा. पण एनिवे हा एक आपला तर म्हणजे भाषाशास्त्रज्ञांचा हा तर्क आहे, पण तो बरोबरच असणार. आणि हा, ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हॅलो सर, मी मीनल कुटुंबे बोलतेय. मी म्हंटल आपण PDF पाठवले, तर त्यावेळी एखादं पुस्तक आहे का कुठलं घ्यायला? समजा पुस्तक घेतलं तर चालेल का कुठलं? हा, नाही, ऐका आपण कसं आहे माहितीये, आपण ना तुम्हाला मी सांगितलं असेल, याच्या आधी पण लिहिलेलं आहे, कोणीतरी विचारलं होतं तर, की आपण जे संस्कृत शिकता आहात, तर आता ही सुरुवात आहे, बालबोध, म्हणजे अगदी ज्याला आपण केजी किंवा शिशु वर्ग म्हणतो, सध्या आपण त्या अवस्थेत आहोत, बरोबर. आता हळूहळू थोडस आपण पुढे गेलो ना, की मी सगळ्यांना आपण भारतीय विद्याभवनचा एक 5 परीक्षांचा एक संच आहे, तर तो सगळ्यांना आपण ऑफर करणार आहोत, देणार आहोत. आणि त्यामध्ये ती सगळी छापील पुस्तकं असतील, फक्त त्यात उत्तरं नसतील किंवा स्पष्टीकरण नसतील, ते ती स्पष्टीकरण आवाज कट होतोय सर. आवाज कटतोय माझ्या. अच्छा, आता बरोबर आहे. हा, तर तुम्हाला कळलं ना, ते पुस्तक सुद्धा मी जे आपल्याला ते पुस्तक स्कॅन कॉपी त्याची पाठवली आहे. आणि साधारण आपला बालबोधचा अभ्यासक्रम एक हॅलो, ऐकू येत आहे? ऐकू येत आहे का आता? हो. हा, तर बालबोध एकदा आपलं 1 महिनाभर झालं ना, की आपण ती पुस्तकं सगळ्यांना ऑफर करू. पूर्ण 5 परीक्षांचा संच, आणि किंमत त्याची खूप नॉमिनल आहे तशी. त्याने तुम्हाला क्रमबद्ध काय आपण शिकणार आहोत त्याची पूर्णपणे कल्पना येईल. हा, बाकी पुस्तकं तर असतात तशी बाजारात, पण मी सध्या तरी सजेस्ट करेन, आपण हा अभ्यासक्रम करणार आहोत तर हीच पुस्तकं वापरलेली बरं. असं, थँक्यू. दिलीपजी, वेळ किती राहिलाय आपला? 5-6 मिनिट असेल. ओके, ठीक आहे. हा बोला. काम सुद्धा कर. हा, कार्यम अपि कुरु. कोण? अपर्णाताई बोलल्या का? कोण बोललं? अपर्णा, सॉरी. कार्यम नाही, ठीक आहे. कार्यम अपि कुरु, बरोबर. कार्यम अपि, हा, कार्य सुद्धा कर. हा, बरोबर. हा, बरोबर. आता इथे ना एक थोडं मी गंमत सांगतो. मराठीत आपण पण या शब्दाचे 2 अर्थ होतात, बरोबर. पण हा आपण सुद्धा या अर्थासाठी पण वापरतो, पण की खरं ते चुकीचं आहे. म्हणजे वास्तविक पणचा अर्थ खरा वेगळा व्हायला पाहिजे, सुद्धाचा अर्थ वेगळा पाहिजे. पण म्हणजे बट, आणि सुद्धा म्हणजे ऑल्सो, बरोबर. पण मराठी आपण त्याचा घोळ करतो बऱ्याचदा. पण हा शब्द आपण सुद्धा म्हणूनही वापरतो, पण संस्कृतमध्येही तसं
म्हणजे स्ट्रिक्टली ते फॉलो केलं जातं. अपि म्हणजे फक्त सुद्धाच, पण नाही. सुद्धा. हे लक्षात घ्या. हा ठीक आहे. हा पुढचं वाक्य वाचा. कोण वाचते? सर मी वाचू का? हा बोला ना. हा व्यायाम व अभ्यास सुद्धा कर. व्यायाम और अभ्यास भी कर. परफॉर्म एक्सरसाइज अँड ऑल्सो स्टडी. हे संस्कृत मध्ये व्यायामम च अभ्यासम अपि कुरु. अरे वा, एकदम छान. च पण वापरलं तुम्ही आणि अपि पण वापरलं आणि बरोबर वापरलं. हा बरोबर अगदी. व्यायामम च अभ्यासः अपि कुरु. बरोबर आहे. अभ्यासम 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 अपि कुरु. व्यायामम च अभ्यासम अपि कुरु. बरोबर बरोबर. बरोबर आहे का? ठीक आहे. होय होय. ओके थँक्यू. हा पुढचं वाक्य. पत्र लिही आणि पुस्तक वाच. पत्रम लिखम सर. दुसरं कोणी बोला, दुसरं कोणी बोला. खूप जण आहेत पण बाकी बोलत का नाही आहेत? पुस्तकम लिखम. हा भारतीताई बोला. बाकीच्यांनी म्यूट करा. भारतीताई बोलतायत. हा पत्र लिही आणि पुस्तक वाच. पत्रम लिख तथा पुस्तकम पठ. तथा चालेल का इथे? बरं कच्चर्स पाहिजे. बरं तथा पत्रम लिख चालेल. पुस्तकम पठ. हा तथा ही चालेल, पण आपण अजून तथा शिकलेलो नाहीये म्हणून नाही म्हणेल मी. पण तसं ग्रॅमॅटिकली तथा पण बरोबर आहे. तथाचा तथाचा अर्थ आहे तसेच. आपण म्हणतो ना तसंच हे पण कर असं. हा तर तसंच जिथं असेल ना तर नुसतं आणि जर असेल तर च. पण तथा हे कधी वापरा? तसेच असं जेव्हा आपण म्हणतो ना तसंच हे पण कर ते पण कर असं. ओके ओके. असं. सर असं नाही का होणार? हा सर कसं असं होईल का? अपर्णा म्हात्रे बोलते. पत्रम लिखम च पुस्तकम अपि पठ. नाही ते आता पुस्तक सुद्धा म्हटलं असेल तर अपि येईल. इथं सुद्धा म्हटलंय का? नाही. आणि पुस्तक वाच. हा आणि लिखम आणि दुसरं लिखम तुम्ही म्हटलं. लिखमची गरज नाहीये. पत्रम लिख च पुस्तकम पठ. पत्रम अपि कधी येणार? हा सुद्धा असेल तर पत्रम लिख च पुस्तकम पठ. ठीक आहे. म्हणजे आणीला च येणार का? आणि म्हटलं की च. दुसरं काही च येणार. बरोबर. च लड्डू खादम दुग्धम पिबम. लाडू खा आणि मोदकम खादच. दुसरं तुम्ही अपर्णा ते तुम्ही म्यूट करा. बाकीच्यांना संधी द्या. ओके. बोला. सर मी लड्डू खादम. बोला. दुग्धम लाडू कोण बोलतंय? नीना जगताप. मला एक विचारायचं आहे सर. पत्रम लिख लिखम नाही म्हणायचं असं. पत्रम लिखम नाही. नाही पत्रम लिख पठ क्रीड खेळ याच्यावर कुठे अनुस्वार आहे का? म कधी लावायचा? म्हणजे जे कृती जेव्हा जी कृती दर्शवणारे जे शब्द आहे ना त्याला म लागत नाही. जे ज्याला आपण थोडक्यात त्याला अनुस्वार नाही. आणि बरेच पुढे नियम आहेत. सध्या फक्त आपण एवढंच लक्षात ठेवूया की जे कृतीदर्शक क्रियापद आहेत वर्ब त्याला अनुस्वार लागत नाही. सध्या एवढं लक्षात ठेवूया आपण. आता वरती आहे कार्यम अपि कुरु. तर इथे कार्यम बी कृती आहे ना? नाही क्रियादर्शक क्रियापद याच्यात कार्यम नाही. क्रियापद कुरु आहे ना म्हणून. अच्छा. हा ओके. मला वाटतं वेळ संपत आली आहे. आपण इथं थांबूया. कोणाला काही बोला सर. मोदकम खाद दुग्धम पिबम.
शेवटचं घेऊ एवढं हे मोदकम हा बोला खादच मोदक दुग्धम हा पिबा. त्याच्यात